मजबूत फटकेबाजी करावी लागेल. खास पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक जबरदस्त धमाल आणि कमाल करावी लागेल. अप्रतिम चेंडू, परत अप्रतिम. यावेळेस पाहता थोडंसं चेंडू आतमध्ये येणारा होता आडव्याटने, तर मात्र ऑन साइड कडे खेळायचं होतं. अजून एक दमदार चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज विकास. 2 चेंडू कुठल्या प्रकारे धावा खर्च घेत नाही. जेव्हा आपण 4 षटकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव घेत आहेत तर मात्र दबाव वाढला जाईल आणि एक आव्हान मोठं आहे आणि हा आव्हान जर पार करायचं असेल तर आक्रमण करावं लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. याच पात्र फटका पाहतोय आपण, हवेत आहे, मजबूर केलंय, कारण की याचा निकाल पाहिला पण 2 निर्धाव त्यांचा मोठा फटका खेळण्यासाठी मजबूर. फलंदाज बाद. तर खातं उघडल्या गेले नाही धावत, पण खातं उघडतोय विकेटचं गोलंदाज विकास. मजबूर करतोय शेवटी मात्र लॉंग ऑफवर झेल देण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि पहिला दे धक्का इथं मात्र पाहतोय आपण वीर बजरंग धोंडावडवली या संघाला. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज प्रथमेश. यावेळेस पात्र ऑन द रेज खेळायचं होतं. हवेत आहे, बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे चांगला प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू जातोय सीमा पार. हा नशिबाचा चौकार. ऋत्वी स्पोर्ट अणगाव, गावदेवी स्पोर्ट अणगाव याच्यानंतर जो सामना होणार आहे त्या दोन्ही संघांना एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. मी स्पोर्ट कवाड आणि यस डी स्पोर्ट महापोली या दोन्ही संघाचा संगणक जर आला असेल तर आपण लगेच यायचं आहे. यस डी महापोली विपक्ष मी स्पोर्ट कवाड आणि याचबरोबर अजून एक फलंदाज बाद होतोय. खराब सुरुवात पाहायला मिळाली वीर बजरंग धोंडावडोली संघाच्या माध्यमातून. धावपलकावर जर धावा पाहिल्या आपण इथं मात्र पाहतोय आपण 4-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय आणि आकाश ही सलामी जोडी डगआउट मध्ये आपण पाहतोय. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात तिथे मात्र मिळाली नाही, कारण की पाहतोय आपण एक आक्रमक फटकेबाजी केली होती खास केदार पाटील आणि पार्टनर त्याचा 27 धावाची खेळी साकारली होती खास प्रतीक यांनी. रितेश क्रमांक 4 वर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक काय अप्रतिम हाताळतोय गोलंदाज विकास. एक लाजवाब गोलंदाजी विकासच्या माध्यमातून. यावेळेस पाहता परत एका चोख टप्प्यावरचा चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजीचं विश्लेषण पाहतोय आपण या षटकामध्ये. आतापर्यंत 30 निर्धाव चेंडू म्हणजे या